हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग बघितली होती. आता फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे डिटेल सर्व. तर हे बघा, मी अशी ड्राफ्टिंग करून घेतली. शोल्डर मायनस देखील या अगोदरच्या व्हिडिओमध्येच केलं आहे का कसं करायचं काय, मी चार्टवरून सर्व दाखवलं आहे. त्यामुळे या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. तर हे सर्व मेजरमेंट आहे ब्लाऊजचे, कटोरी ब्लाऊजचे. या अगोदरचा व्हिडिओ पण आपण कटोरी ब्लाऊजचा अपलोड केला आहे चॅनलवर, पण तो प्लस साईज आहे, खूपच प्लस साईज आहे. तर ही साईज थोडीशी कमी आहे. तर काही जणांना खूप प्रॉब्लेम येतो कमी साईज असल्यावर. तर काय कमी साईज असल्यावर काय चेंजेस आहे, तर चला तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर वरतून अगोदर मी स्ट्रेट लाईन देऊन घेते, अशी सरळ लाईन देऊन घेते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची कटिंग केली होती. आता हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर हे बघा, इथं अशी स्ट्रेट लाईन देऊन घेते मी. ते स्ट्रेट लाईनपासूनच आपल्याला ब्लाऊजची मापं टाकायची. तर चला, आपलं शोल्डर आहे 13.5. तर हे बघा, शोल्डर 13.5 आहे. तर 13.5ला 2नी डिवाईड करायचं आहे, भागायचं आहे. तर हे बघा, आपलं 6.25 आलं आहे. तर फोल्ड बाजूकडून आपल्याला 6.25 मार्किंग करायची. हे बघा, अशा पद्धतीने इथं 6.25 मार्किंग करते. त्या मार्किंगपासून 1 इंच डाऊन जायचं आहे आपल्याला. हे कंपल्सरी 1 इंच डाऊन, हे सर्वांसाठी कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर 2.5 इंच फोल्ड बाजूकडून, हे देखील कंपल्सरी सर्वांसाठी. तुमची साईज कोणती जरी असली, प्लस असू द्या मायनस असू द्या, तरी तुम्हाला 1 इंच डाऊन आणि फोल्ड बाजूकडून 2.5 इंच हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. तर हे बघा, अशी तिरपी लाईन 1 इंच डाऊन गेले, तिथून अशी 2.5 इंचाला जॉईंट करून घेतली. आता इथून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची, कारण त्यासाठी आपल्याला चेस्टची लाईन भेटणार नाही. तर अगोदर आर्म होलची मार्किंग करू, मग चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी अगोदर आपल्याला डीप नेक फॉर्म्युला बघावं लागेल. तर आपली चेस्ट आहे 31. तर 31 पहिल्याच लाईनमध्ये येते. हे बघा, तुमची ज्या लाईनमध्ये आली त्या लाईन समोरचा फॉर्म्युला घ्यायचा आहे तुम्हाला. तर माझी पहिल्याच लाईनमध्ये आली, तर 31/6 करायचं आहे. 6 प्लस 0.75 म्हणजे पाऊण इंच इतकं प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये. तर मी पुन्हा एकदा करून दाखवते. 31/6. 1 मिनिट, काही रॉंग होते. पुन्हा 31/6 करते मी. त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 0.75. 0.75 तर आलं आपलं 6ला 1 लाईन इतकं कमी. तर हे बघा, इथून आपल्याला जिथून डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला, हे बघा, इथून जिथून डाऊन गेलो आहे तिथं 6ला 1 लाईन कमीवर मार्क करायचं आहे. 6 इंचाला 1 लाईन कमी. हे बघा, मी इथं मार्किंग केली. आता सरळ लाईन ओढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण इथं चेस्टची मार्किंग करणार आहे. ते चेस्टमध्ये लूजिंग देणार आहे. डीप नेकला आपण 1.5 इंच लूजिंग देतो कंपल्सरी. बॅक नेकला आपण 1 इंच लूजिंग दिली ती. तर आता फ्रंटला आपण 1.5 इंच लूजिंग देणार आहे डीप नेकला. तर हे बघा, आपली चेस्ट आहे 31 अधिक 1.5 इंच करू आपण त्याला. तर किती झाले, 32/4 करायचं आहे. तर आलं 8 इंचाच्या वरती 1 लाईन. ते बघा, इथून असं 8 इंचाच्या वर 1 लाईनवर मी मार्किंग करते. पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. हे बघा, अशा पद्धतीने 2 इंचावर मी मार्किंग करून घेते शिलाई मार्जिन. त्यानंतर बघा, इथून आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, कारण त्या पुढेच आपल्याला मापे टाकावं लागेल. त्यासाठी शोल्डर मायनस चार्ट बघून मी शोल्डर मायनस केलं आहे. तर हे बघा, इथं आपलं फ्रंटमध्ये 2 इंच मायनस होतं. हे बघा, अशा पद्धतीने या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे कसं मायनस करायचं चार्ट बघून. तर हे बघा, आता आपलं फुल शोल्डर आहे 13.5. 13.5मधून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे. तर खाली उरलं 11.5. तर 11.5ला 2ने भागायचं, खाली येईल 5.25. हे बघा, तर मी इथे बघा
तर इथून आपल्याला मार्किंग करायची 5.6 या लाईनवर. हे बघा, फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि 5.6 मार्किंग करून घ्यायची. छातीच्या लाईनवर देखील 5.6 मार्किंग करायची अशा पद्धतीने. ती सरळ लाईन ओढून घेऊ पुन्हा परत. पुन्हा एकदा मी ह्या तिरप्या लाईनवर बी 5.6 मार्किंग करून घेते. तर लाईन जॉईंट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. आता या लाईनचं आपल्याला मध्य काढायचं आहे. तर हे बघा, इथून असं टेप ठेवते मी आणि मध्य काढून घेते. अशा प्रकारे टेप फोल्ड करायचं आहे आपल्याला. मध्यावर एक मार्किंग करायची. जिथं मार्किंग केले तिथं आतमध्ये 2 इंच इतकं आतमध्ये यायचं आहे बघा अशा पद्धतीने. क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्याला 0.75 म्हणजे पाऊण इंचावर. बॅक आपण 1 इंच केली ती. आता फ्रंटमध्ये पाऊण इंचावर केली. हे बघा अशी लाईन, तिरपी लाईन जोडून घेते शोल्डरला. आता फ्रेंच कोने आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जसं सेट होतोय आर्महोल तसं व्यवस्थित सेट करून आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आर्महोलचा आकार देऊन घेते. त्यानंतर बघा, जे आपलं क्रॉसमध्ये गेली ही लाईन शोल्डर मायनस केल्यापासून तिथून, तर हे बघा त्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा मी टेप कसा ठेवला आहे. आता ह्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. टेप असा ठेवून तिथे एक सेंटर द्यायचं आहे. त्या सेंटरवर आपल्याला टेप ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या मी कसा टेप ठेवते. हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला सरळ. जिथं सेंटर काढलाय तिथं गळ्याची मार्किंग करायची 6.5 त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 9.5. मी अर्धा इंच प्लस करून 10 मार्किंग केली. त्यानंतर उंची आपली 14 आहे. फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच लूजिंग देतो, कारण उंचीमध्ये एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन घेतो. तर बघा, खूप जणांचा प्रश्न आहे का बॅकमध्ये 1 इंच फ्रंटमध्ये 1.5 इंच का. तर आपला पुढचा समोरचा आकार असा असतो बघा बरं. हे बघा अशी आपली चेस्ट असते आणि बॅकचा असा सरळ असतो. तर फ्रंटला आपल्याला कापड जास्तीच लागणार आहे, कारण पूर्ण छाती कवर करायची. त्यासाठी आपल्याला मार्जिन उंची जास्तच लागेल आणि बॅक आपला सरळ आहे, त्यामुळे बॅकला कमी कापड लागेल. त्यासाठी आपण फ्रंटच्या उंचीमध्ये 1.5 इंच प्लस करतो आणि बॅकच्या फक्त 1 इंच करतो. समजलं? त्यानंतर हे बघा, आता सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर देखील मी सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर गळ्याच्या देखील लाईनवर अशी सरळ लाईन ओढून घेते. आता हे बघा, इथं जेवढं मायनस झालं आहे आपलं तेवढंच या इकडच्या लाईनवर देखील मायनस करायचं आहे, कारण आपल्याला सरळ लाईन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सरळ लाईन घेतली मी, मायनस केले. त्यानंतर शोल्डरचं माप टाकते. शोल्डर आपलं 2 इंच आहे, मी 3 इंचावर मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने रेडी 2 आहे, 3 इंचावर मार्किंग केली. शिलाई मार्जिन घेतली 1 इंच. त्यानंतर वरती आलं आहे आपलं 3.25, तर खाली देखील 3.25 वर मार्किंग करून बॉक्स असं बनवून घेते पुढच्या गळ्याचा. हे बघा, पुढचा गळा आपला राऊंडच आहे. तर हे बघा, आपल्याला अगोदर बघा, हे बघा स्केल अशी ठेवायची. या स्केलच्या खाली जर आपला गळा जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तुमची गळ्याची लाईन स्केलवर जरी असेल तरी वरतून तुम्हाला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी 2 लाईन इतकं मायनस करते, कारण आपला गळा स्केलच्या खाली गेला आहे. बघा अशा पद्धतीने. आता ती सरळ लाईन ओढून घेते अशी. त्यानंतर 2 लाईन इतकं इकडं क्रॉसमध्ये हे बघा अशी मार्किंग करायची, कारण आपले शोल्डर सरळ नसतात, थोडे तिरपे असतात. तर हे बघा असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतली. बघितलं, अगोदर 2 लाईन इतकं मार्क केलं, त्यानंतर क्रॉसमध्ये जॉईन केलं. आता हे बघा, पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेऊ. फ्रेंच कोनी राऊंडच शेप आहे पुढच्या गळ्याचा अशा पद्धतीने.
त्यानंतर पुढची मार्किंग करू आता. तर हे बघा आपल्याला इथं अपेक्स टू अपेक्स, शोल्डर टू अपेक्सच्या मार्किंग व अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. 7 इंच अपेक्स टू अपेक्स आहे, तर त्याचं निम्मं करायचं आहे आपल्याला 3.5 व इथं मार्किंग करते मी. आता इथं 3.5 घेतलं आहे, त्याच्यापेक्षा कमरच्या मार्किंग आपल्याला त्याच्यातलं अर्धा इंच कमी करायचं आहे. वरती 3.5 घेतले तर खाली मी 3च इंच घेतलं, कारण अर्धा इंच कमी करायची. तुमची छातीचं माप कोणतं पण असू द्या, साईज कोणती असू द्या, कंपल्सरी. आता इथं आपल्याला टक्स घ्यायचं आहे, तर बघा टक्स चार्ट बघावं लागणार आहे आपल्याला इथं टक्स घेण्यासाठी. तर हे बघा हा टक्स चार्ट आहे. आपली चेस्ट आहे 31, तर पहिल्याच लाईनमध्ये येते इथं. तर कमरचा टक्स आहे 2.5 इंच आणि मोंढ्यातला टक्स आहे 1.25 इंच. हे बघा अशा पद्धतीने तुमची कोणत्या लाईनमध्ये येते तिथे चेक करून घ्यायचे. हे बघा आता मी इथं 2.5 इंच मार्किंग करते. अशा पद्धतीने 2.5 इंच एक मार्किंग करून घेते. त्यानंतर ती मार्किंग आपल्याला या लाईनला अशी तिरपी जोडून घ्यायची आहे बघा. त्यानंतर बघा या लाईनचा आपण सेंटर काढून घेऊ, कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी आहे बघा. सेंटर काढायचा, पुन्हा तिथून ते वरती परत पुन्हा एक सेंटर काढायचं आहे आपल्याला त्या लाईनपासून. म्हणजे या लाईनवर आपल्याला 3 सेंटर काढायचे आहे बघा अशा पद्धतीने. पुन्हा तिथून खाली 3 सेंटर काढून घेतले आपण. पहिल्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला, मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं. त्यानंतर वरच्या सेंटरपासून काहीच नाही जायचं आहे, तरी बघा अशी खालची जिथून अर्धा इंच बाहेर गेले ते असं तिरपं जोडून घेतलं. त्यानंतर हे बघा हे देखील असं वरच्या सेंटरला असं जॉईंट करून एक लाईन इतकं मधून शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण ही लाईन चेक करू, ही किती आहे 5.5. तर ही देखील तेवढीच घ्यायची आपल्याला. ते बघा ही देखील आपण अशी चेक करून घेऊ, व्यवस्थित चेक करून घ्यायची. तर ही 6 इंच आहे, तर हे बघा अर्धा इंच गॅप येतोय. तर हे बघा तिथं जेवढा गॅप आला आहे अर्धा इंच, तर हे बघा हाच इकडं आपल्याला अर्धा इंच इथं असं टाकायचं आहे बघा, आणि अशी लाईन जोडून घ्यायची. आता इथं आपण कमरचं माप घेऊ. कमर आपली 27 आहे, तिला भागिले 4 करायचं. 6.25 आलं, तर इथं 6.25 मार्किंग करून घेते मी. हे बघा. त्यानंतर आपण टक्स घेतला आहे 2.5 इंचाचा, त्याचं देखील मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला इथं पुढे. ते बघा मी इथं टक्स देखील मार्किंग घेते आणि पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे त्याचं मार्जिन घेतली आहे. जेवढा टक्स घेतला आहे त्याची देखील मार्जिन 2.5 इंच पुढं घेतली. आता हे फिटिंगच्या लाईनला जोडून घेऊ अशा पद्धतीने. आता बघा इथं जेवढं अंतर आलं आहे अर्धा इंच, तर इथं त्याच्या डबल घ्यायचं आहे. तर इथं मी 1 इंच मार्किंग करते. वरती देखील हे बघा इथं जेवढं आलं आहे तेवढं या लाईन आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच. त्यानंतर बघा हे असं तिरपं जोडून घ्यायचं आहे, जशी लाईन जाती तशी जाऊ द्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर बघा स्केल अशी ठेवायची त्या फिटिंगच्या लाईनला एकदम अशी स्ट्रेट, आणि हे बघा अशा पद्धतीने जशी तिरपी जाती जाऊ द्यायची ना आपल्याला अशी लाईन त्या मार्किंग ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आर्महोलमध्ये टक्स द्यायचा आहे आपल्याला. तर आर्महोलचा टक्स आहे आपला 1.25 इंचाचा. तर हे बघा अशी जिथं टच होतं आहे तिथं मार्किंग करायची. तर त्या 1.25 इंचाचा अर्ध करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्या मार्किंगच्या वरती पुन्हा मार्किंग करायची. हे बघा 1.25 इंचाचं अर्ध करून पुन्हा त्याच्या खाली देखील पूर्ण टक्स आपल्याला 1.25 इंचाचं घ्यायचं आहे. चेक करून घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच कुठे येते.
आता ते लाईन आपल्याला शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जॉईंट करायचं आहे. बघा ती मार्किंग हे बघा अशा पद्धतीने. आता या देखील लाईन चेक करून घ्यायचे, कारण दोन्ही लाईन आपल्याला सारख्याच पाहिजे. हे बघ, तर ही आहे 5.25. तर टेप असाच ठेवून इथं हे बघा ही बाहेर जाती, तर ही देखील मार्क करून घेते. जेवढी बाहेर जाती जाऊ द्यायची. तिथून हे बघा आपण या लाईनला जोडून घेऊ ती आणि नवीन आर्महोलचा शेप देऊन घेणार आहोत. इथं फ्रेंच काऊने आर्महोलचा शेप देऊन घेते मी इथं अशा पद्धतीने. हे बघा आता आपली रेग्युलर एवढी ड्राफ्टिंग झाली. आता बघा आपल्याला तुमच्याकडे शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्किंग असेल तर तुम्ही ते मार्किंग त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करू शकता. पण माझ्याकडे नाही आहे, मला बेल्ट हवा आहे 2.5 इंचाचा तयार. हे बघा 2.5 इंचाचा बेल्ट तयार हवा आहे. मी 3 इंचावर मार्किंग करते. तर हे बघा जिथून मायनस केले तिथून असं टेप ठेवून आपल्याला 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायची. जसं मायनस झालं आहे तसं तसं मार्किंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा व्यवस्थित बघून घ्या मी टेप कसा ठेवते आहे. जिथून आपण लाईन ड्रॉ केला आहे मायनसच्या तिथून टेप ठेवून मार्किंग करून घेते बेल्टची मी अशा पद्धतीने. पूर्ण याच्यावर मार्किंग करून घ्यायची बेल्टची. त्यानंतर आता आपण ती पट्टीने जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेते. त्यानंतर इथून वरती अर्धा इंच वरती जायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देण्यासाठी. तर हे बघा फ्रेंच काऊन मी क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेते. फ्रेंच कर्व सेट करून असा आकार देऊन घेते. आता एवढी आपली मार्किंग झाली. तर हे बघा इथून किती अंतर येतं आहे ते चेक करायचं आहे आपल्याला. एवढं तेवढंच इकडे देखील टाकायचे, कारण आपल्याला कटोरी अशी पूर्ण इथे जेवढं आलं आहे इथं आलं आहे 2.5 इंच. तर बघा इकडनं देखील 2.5 इंच मार्क करते मी, कारण आपल्याला तेवढंच अंतर कवर करायचं आहे. आता ह्या टक्सवर देखील 2.5 इंच मार्क करते. इथून आपल्याला 1 इंच मार्क करायचे. आता हे सर्व मार्किंग आपण जोडून घेऊ. आता इथलं अगोदर चेक करून घेऊ हे किती आले 2.5. तर इथं देखील 2.5च घेऊ आपण. ते सर्व मार्किंग जोडून घ्यायची. तर हे बघा जसा आकार जातोय तसा जाऊ द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जरी हिचा आकार क्रॉसपट्टीचा वेगळा वाटत असला, पण जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घालतो तेव्हा व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये ते ब्लाऊज बसतं. हे बघा अशा पद्धतीने मी कटोरीचा आकार देऊन घेतला आहे. चेक करून घ्यायचे आपल्याला. आता एवढी आपली कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग झाली, मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. तर हे बघा कटिंगला घेते मी अशा पद्धतीने. सगळी मार्किंग करून घेतली आहे आपण. तर जिथून मायनस केलं तिथूनच कटिंग करायची. सॉरी, हे बघा मायनसची लाईन वरतीच राहिली. तर हे बघा मायनस केलंय तिथून मी अशी कटिंग करते न्यूजपेपरची. फिटिंगची लाईन कट करते.
गळा कट करून घेते पुढचा. शोल्डरची मायनस केलेली शोल्डर देखील कट करून घेते. इथून आर्महोल कट करायचं नाही, मी एक्स्ट्राचाच कट करून घेते, कारण नंतर आपण आर्महोलचा शेप व्यवस्थित जॉईन झाल्यानंतर कट करू. त्यासाठी अगोदर हा टक्स कट करायचा आहे. टक्स कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊ आपण, जशी मार्किंग केली तशी. आता हा टक्स आपल्याला हे बघा जसा मार्क केला आहे तसं लाईनवर लाईन असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. हे बघा. त्यानंतर इथे मी पिन लावून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही नवीन आर्महोलचा शेप आपला जॉईंट होतोय अगोदरच्या आर्महोलला. हे बघा, आता आपण तो कट करून घेऊ आर्महोल. अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. हे बघा, आर्महोल कट करून घेतलं. आता मी कटोरी कट करून घेते. इथून थोडंसं शेप देऊन घेते. आता कटोरी कट करून घ्यायची आपल्याला. इथे मी एक पिन लावून घेते. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा. हे बघा, आता कटोरी कट करून घेतली. त्यानंतर आता कटोरी आपण दुसऱ्या पेपर वाढवून घेऊ. तर इथे हे बघा, मी असा पेपर घेतला आहे. कटोरी अशी तिरपी ठेवली, बघू शकता तुम्ही कशी ठेवली. आता ॲज इट इज तशी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर हे बघा, व्यवस्थित ड्रॉ करून घेतली. आता काढून घेते. आता कटोरीला चहूबाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचे. वरतून गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवते मी. त्यानंतर खालून देखील अर्धा इंच वाढवते आहे हुक पट्टीसाठी. त्यानंतर खालून देखील क्रॉसपट्टी जॉईंट होती ना, तिथून आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचे अशा पद्धतीने. तर इकडनं देखील अर्धा अर्धा इंच वाढवून घेते. पुन्हा इकडनं फ्रंट जेव्हा जॉईंट होईल क्रॉसपट्टीला तिथे देखील अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यावं लागेल शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने पूर्ण मार्जिन जॉईंट करून घेऊ आपण. खालून देखील वाढवून घ्यायचे आपल्याला. जे मार्किंग केलंय ते आपण जॉईंट करून घेऊ. इकडे देखील जॉईंट करून घ्यायचे. वरतून देखील अर्धा अर्धा इंच मी जॉईंट करत आणते. अशा पद्धतीने सर्व वाढवून घेतले अर्धा अर्धा इंच कटोरी. तर हे बघा, आता कट करून घेऊ आपण जशी वाढवली तशी. कट करून घेते मी आता. खूप
खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि फिटिंगला देखील खूप छान बसते ही कटोरी. तर गळा कट करून घेते, इकडनं देखील कट करून घेते. सर्व बाजूने आपण अर्धा अर्धा इंच सर्व कटोरी वाढवून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. आता टक्स कट करून घेते मी. हे बघा आता आपली कटोरी तयार झाली आहे मार्जिन वाढवून. तर आता मी इथं क्रॉसपट्टी घेते. क्रॉसपट्टी देखील आपल्याला वाढवून घ्यायची मार्जिनमध्ये. हे बघा मी अशी ठेवून घेते, व्यवस्थित मार्क करून घेते. व्यवस्थित जशी क्रॉसमध्ये जाते तशी ठेवून मार्किंग करून घ्यायची. हे बघा मी इथं मार्किंग करून घेते व्यवस्थित. खालून देखील आपल्याला वाढवून घ्यायची, मार्किंग करून घ्यायची. इकडे पुढे देखील आता हे बघा व्यवस्थित सेट ठेवून जॉईंट करून मी इथे मार्किंग करून घेते. ते बघा सगळी क्रॉसपट्टी मार्किंग करून घेतली मी. आता हे बघा कुठं वाढवायचं मी तुम्हाला दाखवते. वरतून अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला, पण जिथून कटोरी व फ्रंट जॉईंट करू त्यासाठी हे बघा अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घेते मी. आता इकडून पूर्ण याच्यावर अर्धा अर्धा इंच वाढवून घेतली क्रॉसपट्टी आणि फ्रंट जॉईंट करतो तिथे. इकडनं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवते. हे बघा अशा पद्धतीने सर्व मार्किंग आता मी जोडून घेते. त्या अगोदर क्रॉसपट्टी चेक करून घ्यायची आपल्याला. 5.7 आपलं कमरचं माप आहे. 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर येत आहे. तर हे बघा आता हे सर्व मार्किंग जॉईंट करून घेऊ आपण. जसं मार्किंग केलंय तसं आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. तर आपली क्रॉसपट्टी मार्किंग करून तयार आहे. आपण आता कट करून घेऊ. ती व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. खालून देखील कट करून घेऊ जसं मार्किंग केलंय तसं. ते बघा आता हे आपलं ब्लाऊजचे सर्व तयार आहे. फक्त आपल्याला बाही वाढवायची. तर क्रॉस आता हे बघा मी इथं अगोदर बॅक आहे, आपण तो ड्राफ्ट केला होता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तो देखील मार्क करून कटिंग करून घेऊ. तर हे बघा हे असं ठेवायचं आहे. जे मार्किंग केलं आहे आपण ते फिटिंगची लाईन मार्जिन ते असं व्यवस्थित त्याला टच करून ठेवायचं आहे. आता ही क्रॉसपट्टी बघा पण ही वाढवली आहे, त्यामुळे अगोदरची क्रॉसपट्टी घेते मी. तर बघा ही क्रॉसपट्टी घेते.
कारण आपले सर्व शिलाईत गेल्यानंतरची मापं घ्यायची आपल्याला. तरी बघा अशी ठेवली मी, जशी मार्क होती तशी मार्किंग करून घेते. वरती देखील मार्किंग करून घेते. ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे मार्किंग. ते बघा असं स्केलने तिरपी लाईन जोडून घेते आर्म होलकडे. तर खालून देखील आपल्याला बघा असं तिरपी लाईन मी ओढून घेते. अगोदर आता उंचीचं माप चेक करून घेते. तर हे बघा टेप असा ठेवायचा आपल्याला. तर मला उंची हवी 12.5 तयार. तर मी त्याच्यात 1 इंच प्लस करून 13.5 मार्किंग करते. हे बघा इथं फक्त मी अर्धाच इंच मायनस करणार आहे, कारण आपला गॅप इथे 2 लाईन इतका आलाय. त्याच्या डबल मी इथं घेतलंय म्हणजे अर्धा इंच. तर अशी लाईन ओढून घेते. आता कट करून घेते. अगोदर आपण बॅकच्या गळ्याची मार्किंग करून घेऊ. इथून हे बघा चेक करून घ्यायचे आपल्याला. शोल्डर 2.5 इंच आहे आपला गळा रुंदी. तर हे बघा इथून देखील आपण असं बेल्टचं माप घेऊन चेक करून घेऊ. त्यानंतर हे बघा खालून देखील आपण 2.5 इंच मार्किंग करणार आहे. म्हणजे आपल्या वरती गळा रुंदीचं माप आलंय तेच आपण खाली टाकून बॉक्स. हे बघा बॉक्स बनवून घेतोय आपण. आता गळ्याचा शेप देऊन घेऊ. बॅकचा गळा देखील राऊंडच आहे अशा पद्धतीने. ते बघा आपली सर्व आता मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. गळा मागचा कट करून घेते मी. तर इथून बघा आपल्याला 2 लाईन इतकं क्रॉसमध्ये मार्किंग करायची, कारण आपले शोल्डर सरळ नसतात, थोडे तिरपे असतात. तर हे बघा अशी मी तिरपी लाईन ओढून घेतली. त्यानंतर आता ती कट करते. खालून देखील मायनसची नवीन लाईन आहे ती कट करते मी. हे बघा अशा पद्धतीने फिटिंगची लाईन देखील कट करून घेते. आर्म होल कट करून घेते. अशा पद्धतीने बॅकची देखील कटिंग करून घेतली आपण. तर हे बघा आपण बाहीची कटिंग करण्यासाठी बॅकचा मोंढ्याचा राऊंड चेक करून घेऊ, वरतून अर्धा इंच सोडून. अशा पद्धतीने हे बघा किती आलंय, 9 इंच. तर आता फ्रंटचं देखील मोजून घेऊ, कारण आपल्याला स्लीव कटिंग करायची त्यासाठी. बघा वरतून अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने किती आलंय 8.5. फ्रंटचा आलाय 8.5 आणि बॅकचा आलाय 9 इंच. मी त्यासाठी हे बघा स्लीवसाठी असा पेपर घेतलाय, न्यूजपेपर. यावर आता बाहीची लांबी टाकून हे बघा, तर इथून मी बाहीची लांबी टाकते. बाही आपली 8 इंचाची आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच प्लस करते, कारण साध्या ब्लाऊजची कटिंग ही अस्तरचा ब्लाऊज नाही आहे हा. म्हणजे सॉरी, साधी बाहीची कटिंग आहे. पॅटर्न तर सर्व सेमच असणार आहे, फक्त बाही आपण 2 इंच वाढवली आहे, कारण अस्तरच्या बाहीला आपण 1च इंच वाढवतो. पॅटर्न बाकी सर्व सेम आहे. तर हे बघा बॅकचा मोंढ्याचा आला होता आपला 9 इंच. आतमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून घेतली. आता आपण ही लाईन ओढून घेऊ सरळ अशा पद्धतीने. त्यानंतर इकडे देखील असे
लाईन ओढून घेऊ. जिथून 2 इंच मार्क केलं आहे तिथून हे बघा अशी क्रॉस लाईन ओढून घेऊ. आता ह्या क्रॉस लाईनचा सेंटर काढू. असा टेप ठेवून सेंटर काढायचं आहे. नंतर वरती 1 इंच सरळ स्ट्रेटमध्ये खाली आता दंडगेर टाकते मी 4.5 किंवा 4.25 वर, कारण की 8.5 पूर्ण राऊंड आहे तर त्याचं निम्म येतं 4.25. तर इथून थोडंसं पाऊण इंच इतकं असं मार्किंग करते खाली. तर आता बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने 1 इंचापर्यंत सरळच ठेवायचं आहे. जिथून सेंटर काढलं आहे तिथून असं खाली घेऊन असं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने जे पाऊण इंच आपण क्रॉसमध्ये खाली मार्किंग केलं होतं तिथं क्रॉसमध्ये शेप द्यायचा बाहीचा. आतमधल्या बाहीचा देखील शेप देऊन घेते मी. मधला आकार देऊन घेतलाय बाहीचा. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण दोन्ही राऊंड जो बॅकचा आपला किती आला तर 9 इंचचा आहे बघा, असा टेप ठेवून बॅकच्या बाहीच्या आकारावर ठेवून चेक करून घेणार आहोत. तर हे बघा इथं आले 9 इंच. आता फ्रंटचा आला होता 8.5. फ्रंटचा देखील चेक करून घेऊ. अशा पद्धतीने 8.5 मार्किंग करते मी. दोघांमध्ये अर्धा इंचाचा गॅप येतो. अर्धा इंचाचा मध्य काढायचा. बघा अशा पद्धतीने ती मध्याची लाईन आपल्याला दंडगेरला जॉईंट करून घ्यायची आहे. तर बाही कट करून घेऊ. आपली मार्किंग झाली बाही. दंडगेर चेक करून घेते. तर कट करून घेऊ आपण बाही. अगोदर बॅकचा आकार कट करू बाहीच्या. त्यानंतर फ्रंटचं देखील कट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झाली. तर आपली कटोरी ब्लाऊजच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली. हे बघा ही बाही आहे आपली. त्यानंतर सर्व कटिंग झाली पॅटर्नची. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्लस साईज बघितली होती. आता आपण त्यापेक्षा कमी साईजवर देखील कटिंग करून दाखवली. धन्यवाद.